ज्यांनी लेख दिले, जाहिराती दिल्या, त्या सगळ्यांचे संस्थेच्या वतीनं हार्दिक असे आभार मानतो आणि प्रत्येक जाहिरातदाराला ही स्मरणिका मिळेल याचं देखील आपल्याला आश्वासन देतो. यासोबतच बनतेजींचा जो धम्मरथ धमयान या ठिकाणी उभारलेला आहे. बनतेजीने खऱ्या अर्थानं 2 प्रोसेस करून हा धम्मरथ उभारलेला आहे आणि तो आता भारतभर धम्माचा प्रचार आणि प्रसार करणार आहे. त्या बनतेंच्या धम्मरथासाठी ज्यांना धम्मदान द्यावायचं असेल त्यांनी जरूर या कार्यक्रमाच्या नंतर द्यायचं आहे. आदरणीय रवी पवार यांनी अनंत पवार फणसवळे यांची धम्मदान या ठिकाणी दिलेलं आहे, त्यांची पावती त्यांनी घेऊन जावायची अशी त्यांना विनंती करतो. आणि आदरणीय डॉक्टर भीमराव साहेब आंबेडकर या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करतो. डॉक्टर भीमराव साहेब आंबेडकरांचा, डॉक्टर भीमराव साहेब आंबेडकरांचा, भारतीय बौद्ध महासभेचा, भारतीय बौद्ध महासभेचा. भीमराव साहेब आप आगे बढ़ो, भीमराव साहेब आप आगे बढ़ो. सर्वांनी उभं राहून जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये भीमराव साहेबांचं या ठिकाणी आपण स्वागत करायचं आहे. डॉक्टर भीमराव साहेब आंबेडकरांचा, डॉक्टर भीमराव साहेब आंबेडकरांचा, भारतीय बौद्ध महासभेचा. धन्यवाद. बसा खाली. साहेबांना विनंती आहे की आपण आम्हाला मार्गदर्शन करावं. हॅलो हॅलो मुकुल मुकुल हॅलो हॅलो महाकरुणी तथागत भगवान गौतम बुद्ध महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, छत्रपती शाहू महाराज, बौद्धिसत्व विश्वरत्न संविधानकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बहुजनांच्या सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन करून धम्मपीठावरती असीन पूज्य बनतेजी सुमेतो बौद्धी आणि त्यांच्या सामने संघास वंदन करतो. भारतीय बौद्ध महासभेचे सर्व पदाधिकारी, महाराष्ट्र प्रदेश सेंट्रल कमिटी, भारतीय बौद्ध महासभा रत्नागिरी जिल्हा यांचं मी अभिनंदन करेन. अध्यक्ष आनंद सावंत आणि त्यांचा संपूर्ण कार्यकारिणीचं एक यशस्वी अशी बौद्ध धम्म परिषद याचं आयोजन केलं आणि यशस्वी करून दाखवली. अनेक अडचणींना तोंड दिलं, परंतु संख्येने लोक आले ते धम्मासाठी, ज्ञान ग्रहण करण्यासाठी एवढ्या मोठ्या संख्येने आलेत. आपलं देखील अभिनंदन करतो. समता सैनिक दलाचं अभिनंदन करतो. त्यांच्या माध्यमामधून जे बाबासाहेबांनी निर्माण केलेली संघटना आहे ती देखील ह्या धम्म परिषदेच्या नंतर वाढीस लागेल अशी मी अपेक्षा करतो. गेल्या 3 दिवसापासून मी ह्याच परिसरामध्ये 20 मार्च जाणता आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 तळ्यावरती सामाजिक क्रांती केली.
ज्या क्रांतीला 105 वर्ष झाली, तो दिवस स्मृती दिन त्या क्रांतीला अभिवादन करण्यासाठी ती क्रांती आपल्या येणाऱ्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी दरवर्षी अशा प्रकारचं आयोजन करण्यात येतं भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमामधून. आणि समता सैनिक दलाचं तिथं संचलन असतं. आपण देखील त्याचे विटनेस आहात, आपण देखील त्या कार्यक्रमाला हजर असाल. आज 20-25 मार्चच्या 14 तारखेला 97 वर्ष होत आहे आणि 2 वर्षांनी 100 येणार आहे. शतकोपर क्रांती होणार आहे आणि त्या क्रांतीला अभिवादन करण्यासाठी ते त्या दिवशी देखील महाडच्या 14 तळावरती संबोधित केलं की आपण त्यावेळेला हजारोच्या संख्येने येणं गरजेचं आहे. विशेषतः कोकणामधल्या माझ्या बंधू भगिनींना मी सांगू इच्छितो की बाबासाहेबांच्या जीवनातली ती पहिली सामाजिक क्रांती आहे. त्याच्यानंतर मी माणगाव परिषदेला गेलो. ज्या माणगाव परिषदेला 105 वर्ष झाली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि शाहू महाराज त्या परिषदेचे अध्यक्ष होते. बाबासाहेबांनी महार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. ती देखील परिषद सगळ्यात महत्वाची आहे असं मी समजतो. त्या परिषदेमध्ये शाहू महाराजांनी ज्या काही भविष्यवाणी बाबासाहेबांबद्दल बोलले की समाजाला नेता मिळालेला आहे. बाबासाहेबांचं वय 27 वर्षाचं. हा समाजाचा उद्धार करेल आणि त्याच्यानंतर देशाचा उद्धार करेल, देशाला भरीव असं योगदान देईल. ही भविष्यवाणी नंतरच्या काळामध्ये बाबासाहेबांनी तंतोतंत खरी ठरवलेली आहे. प्रत्येक ठिकाणी सिक्वेन्स आहे. 1930 काळारामाचा मंदिराचा प्रश्न असेल, तिथे संग्राम झालेला आहे, तिथे आंदोलन झालेलं आहे. मंदिरामध्ये आम्हाला प्रवेश द्या असं बाबासाहेब म्हणतात. तो संग्राम जवळजवळ 5 वर्ष चालला. परंतु एक बाबासाहेबांनी गोष्ट क्लिअर करून ठेवली होती. या काळारामाच्या मंदिरांच्या प्रवेशामुळे, या रामाच्या दर्शनामुळे आमचे प्रश्न सुटणार नाही. हा राम आमच्या उपयोगी येणार नाही असं बाबासाहेब म्हणतात. त्यावेळेच्या त्यांच्या सहकारी दादासाहेब गायकवाडांनी समुदायाला उपदेशून बाबासाहेब तेथे देखील समतेचं तत्व सांगण्याचा प्रयत्न करतात. म्हणून सिक्वेन्स आहे का होळीमध्ये आहे. माणगावची परिषद, नंतर मारचा सत्याग्रह आणि काळारामाचा सत्याग्रह. समाजाला जागृत करण्याचा प्रयत्न
प्रयत्न बाबासाहेब ह्याच्या अशा सगळ्याच्या माध्यमामधून करतात. त्याच्या आधी बाबासाहेबांनी मूकनायक पत्रिकाचा सुरुवात केली, साप्ताहिक सुरुवात केली. जी 31 जानेवारीला 20ला उद्देशाच्या मागे एकच होता की समाजाला जागृत करणं, समाजाला धैर्य देणं, समाजाला स्वाभिमान देणं. येणाऱ्या काळामध्ये आपली हक्क आणि अधिकाराची लढाईसाठी बाबासाहेब समाजाला तयार करतात. चौदा तळ्याचे जेव्हा आम्ही इतिहास वाचत होतो, त्या 14 तळ्याच्या इतिहासानंतर बाबासाहेबांच्या क्रांतीच्या नंतर कांबळे नावाचा माणूस आपल्या गावामध्ये गेला, जे महाडपासून एक 10 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. त्यांनी त्या काळची जी कामं होती ती सुवर्ण सांगत होती की गुरढोर उचला आमची मेलेली. त्यांनी नकार दिला, पण त्याचा तिथे खून झालेला. हा स्वाभिमान देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचला आणि समाजाची सुरुवात तिथून झालेली आहे. म्हणून मी नेहमी म्हणत असतो, ज्या समाजाची सुरुवात शून्यापासून सुरू झाली आणि 65 वर्षाच्या काळामध्ये आपण एका समानतेवरती आलेलो, इतरांच्या बरोबर आम्ही आलेलो आहोत, शिक्षणामध्ये आलेलो आहोत, आर्थिक दृष्ट्या आमची प्रगती आहे, सामाजिक दृष्ट्या आमचा स्तर वाढलेला आहे, इतरांच्या बरोबर आलेला आहे. आमच्याकडे देखील गाडी घोडे बंगले आलेले आहेत. हे का घडलं? ह्याच्या मागे माझ्या मते तरी 2 कारणं आहेत. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेला गौतम बुद्धाचा धम्म, दुसरे बाबासाहेबांनी दिलेले आपले विचार, त्यांनी दाखवलेला मार्ग, बहुजन महापुरुषाच्या मार्गावर आपण गेलो म्हणून आपली प्रगती झाली. जे बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीमध्ये आले नाही, जे समाज ते आजही कुठेतरी मागासलेले आहेत, मागास त्यांची तेवढी प्रगती झालेली नाही, कारण त्यांच्या वाटा चुकल्या. ते त्या व्यवस्थेमध्ये राहिले, ती व्यवस्था त्याला पुढे जाऊन देत नाही. अंधश्रद्धा, पाखंडवाद, कर्मकांड याच्या पलीकडे ते जाऊ शकले नाही, म्हणून त्यांची प्रगती नाही. बाबासाहेबांनी सांगितलं सोडा, आम्ही सोडलं. त्यामुळे आपली प्रगती झालेली आहे. म्हणून आपल्या सगळ्यांचं एक कर्तव्य आहे की बाबासाहेबांनी दिलेला तो धम्मा, जो बुद्धाचा धम्मा, जो सगळं नाकारतोय, पाखंडवाद वगैरे नाकारतोय, वैज्ञानिक मार्गावरती चालण्याचा प्रयास करतो, तो भगवान बुद्धाच्या मार्गाने चालता आपला वैभवशाली इतिहास आपण पुन्हा एकदा निर्माण करू शकतो. धम्माचा वैभवशाली इतिहास आहे.
2500 वर्षापासूनचा इतिहास. त्या काळामध्ये या देशावरती बौद्ध धम्म राजे होते. जनता येथे बौद्ध धर्मीय होती. त्यावेळेला या देशाचा सुवर्णकाळ म्हणून गणला जातो. बाराशे वर्ष आम्ही देखील बौद्ध राजांनी देखील या देशावरती राज्य केलेला. परंतु इतिहास त्या देशातील इतिहासकार सांगत नाही. आणि बौद्ध धर्म जेव्हा लुप्त झाला 1200-1100च्या काळामध्ये, देशाला अधोगती तेव्हापासून सुरू झाली जेव्हा मनुस्मृती या देशामध्ये लागू झाली. आणि आजही आपण बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करत असताना जी विषमतावादी ते व्यवस्था निर्माण झालेली आहे. एक समाज दुसऱ्या समाजाचा हेट करतो, विशिष्ट नजरेने बघतो, त्याचा द्वेष करतो. बौद्ध धर्माच्या मुळे आपण समता निर्माण करण्याचा आज प्रयत्न करत आहोत. जगातील काही राष्ट्रांनी जेव्हा इथून धम्म नष्ट झाला, त्यांच्या देशामध्ये गेला, ती राष्ट्रात पुढे निघून गेलेली आहे. हे बौद्ध धर्माची किमया आहे असं मी समजतो. म्हणून बाबासाहेबांनी दिलेला हा बौद्ध धर्म, त्यांनी दिलेली ही संघटना भारतीय बौद्ध महासभा, त्यांनी ज्या ज्या संघटना बाबासाहेबांनी आपल्याला दिलेल्या आहेत त्यांना आपण बळ दिलं जगण्याचं. बौद्ध महासभा असेल, समता सैनिक दल असेल, राजकीय पक्ष असतील, त्यांच्या माध्यमातून आपण आपला पुढची वाटचाल करायला पाहिजे. आज अनेक संघटना कार्यरत आहेत या देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये. परंतु या संघटनेला देखील आम्ही हात घालतो, आम्ही साथ देतो. धम्माचं कार्य करत असाल तर भारतीय बौद्ध महासभेबरोबर या. संघटना आमच्या बरखास्त करा असं आम्ही म्हणत नाही. परंतु एका एम आणि ऑब्जेक्ट वरती चाललं तर रिझल्ट आपल्याला मिळू शकतो. एक इकडे काम करेल, एक तिकडे काम करेल, त्याच्याने काही उद्दिष्ट विफल होणार नाही. हे पण जाणण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. आपल्यासाठी म्हणाल तर हा खडतर काळ आहे. जे 2014 पासून बघतोय, देशामधलं जे वातावरण आहे, विशेषतः आंबेडकरी समाजासाठी, बौद्ध धर्मीयांसाठी, येथील वंचित समाजासाठी हा संघर्षमय पिरियड आहे असं मी समजतो. कारण 4 दिवसापूर्वी महाबोधी बुद्ध विहार बुद्ध गयेला होता. 3 दिवस त्या धरणा आंदोलनामध्ये मी भाग घेतला.
प्रकाश लामा आणि बौद्ध भिक्खू तिथे बसलेले आहेत. 201 बौद्ध भिक्खू आहेत. भारतीय बौद्ध महासभा उत्तर प्रदेश मध्य प्रदेशच्या मोठ्या संख्येने लोक होती येत होती. बिहारमध्ये आपलं संघटन कमी आहे. आजचा काहीतरी 36वा दिवस आहे. एवढा करून देखील ना बिहार सरकार ना केंद्र सरकार ह्याच्याकडे सिरियसली बघतो. पटना या शहरामध्ये असताना मी काही आमदारांशी बोललो. जे आरजेडीचे आमदार आहेत त्यांच्याशी बोललो. त्यांनी सभागृहामध्ये हा प्रश्न खूप ठासून मांडला. दास म्हणून त्या आमदाराचं नाव आहे. पार्लमेंटमध्ये देखील बघितलं काही मेंबर ऑफ पार्लमेंट जे बौद्ध आहे त्यांनी देखील जोरदार तिथे समर्थन केलं की महाबोधी बुद्ध विहार हे बौद्धांच्या ताब्यामध्ये जायला पाहिजे. पण सरकार त्याच्यावरती अजूनही कुठल्याही प्रकारचं निवेदन नाही. त्यासाठी आंदोलन अधिक तेज करावं लागलं. पण आंदोलन करते तिथून उठणार नाही. पोलिसांचा खाक्या आहे. पोलीस तिथे येऊन गडबड करतात त्या सभा मंडपाच्या ठिकाणी. जेव्हा लाईट कापली जाते पाणी दिलं जात नाही. अशा प्रकारच्या अडचणीवरती देखील मात करून ते म्हणते तिथे बसलेले आहेत. म्हणून सांगितलं खरतर पिरियड आहे. देशामधील ह्या व्यवस्थेत अशा प्रकारे बौद्ध धरोहरावरती कब्जा मिळवण्याचा प्रश्न होतो आणि तो हळून पडायला पाहिजे. दाखवून द्यायला पाहिजे की देशातील बौद्ध समाजात जागृत झाला. जी आमची पवित्र स्थळे आहेत विहारा ज्याची निर्मिती सम्राट अशोकाच्या नंतरच्या राजांनी केलेली आहे ते 84,000 आहेत. ते सगळे शोधून त्याच्यावरती आपला हक्क जमवायला पाहिजे. आजच्या काळात लढलो नाही तर कदाचित उद्या आपण ते आपल्या हातून निघून जातील हे देखील आपण समजलं पाहिजे. कारण देशामध्ये छुपा अजेंडा चालू आहे. ज्या प्रकारे बाबासाहेबांनी ही क्रांती आणि प्रतिक्रांतीच संकल्पना मांडली विचार मांडले त्या प्रतिक्रांतीचा ढोळ आहे या देशामध्ये असं मला तरी दिसतं. प्रतिक्रांती कशी दाबावी कशी दूर करावी हे देखील बाबासाहेबांनी त्यांच्या क्रांती प्रतिक्रांती पुस्तकामध्ये मांडलेलं आहे. धम्म हा बेस आहे. बौद्ध धम्म या समाजाचा बेस आहे. त्याला मजबूत करणं त्याच्या कक्षा वाढवणं जे बौद्ध झालेले आहेत पूर्वीपार 56च्या क्रांतीनंतर ची तिसरी पिढी
त्यांच्यामध्ये कट्टरचा 100% आम्ही बौद्ध आहोत. बौद्ध धम्माचं आम्ही आचरण करतो हे दाखवणं गरजेचं. आज उत्तर भारतामध्ये आम्ही बघितलं, त्याचा मी उल्लेख केला बिहारच्या मेंबरचा, एमएलएचा. ते काय आपल्या जाती धर्मातले नाही. एक मोडी आहे, 2 यादव आहेत, पण धम्माला मानणारे आहेत. अशा समाजाला बौद्ध धम्मामध्ये घेऊन या धम्माला वाढवल्या पाहिजे. तर ही प्रतिक्रांती सुरुवात झालेली आहे ती आपण कुठेतरी शोधतो. म्हणून या धम्म परिषदेच्या माध्यमातून जास्त वेळ घेत नाही, बराच मोठा संवाद करायचा होता. ते सकाळी मला सांगितलं इथे ठिबा राजाचं कार्यकर्त्यांच्या माध्यमामधून त्यांना मी आश्वासित केलं, ज्या प्रकारे या महाराष्ट्रातल्या बौद्ध लेण्यांवरती झालेलं आक्रमण आम्ही उठवत आहोत, त्याप्रमाणे हे ठिबा पॅलेस देखील सुरक्षित अशी वास्तू निर्माण करू. आर्किओलॉजिकल डिपार्टमेंटला येऊ, मुंबईला गेल्यावरती त्याचा इतिहास काय आहे, ही वास्तू आर्किओलॉजिकल डिपार्टमेंट मध्ये येते काय ते बघण्यात येईल. कायदेशीर मार्गाने इथे आपण कोर्ट केसेस करू आणि सुरक्षित ठेवण्याचा आपण प्रयत्न करू. पेपरच्या माध्यमातून, व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपण जाणत असाल, जे काय मी मावाशी म्हणालो, ह्याच्या कबरी नष्ट करा, ते नष्ट करा, हे त्या देशामध्ये चाललेलं आहे. हे देशाच्या एकात्मतेसाठी पोषक नाही एवढं सांगू इच्छितो. काल परवा त्या मायनॉरिटीजला ती लोक टार्गेट करत होते, आज बौद्धांना टार्गेट करत आहे हे जाणा. जे दीक्षाभूमी आहे त्या दीक्षाभूमीमध्ये देखील 6 महिन्यापूर्वी अशाच प्रकारचा प्रयत्न झाला. दीक्षाभूमीचं विद्रुपीकरण झालं, मोठे मोठे खड्डे खणण्यात आले होते आणि पार्किंगची व्यवस्था करण्यात आली होती. पण तेथील भारतीय बौद्ध महासभेने आंदोलनाच्या माध्यमातून मी मुंबईवरून गेलो आणि आंदोलन उभा केलं. 10,000 समुदाय घेऊन त्या दीक्षाभूमीला घेराव घेतला आणि तिथून त्यांना पळवून देण्यात आलं. म्हणून ती दीक्षाभूमी आज सुरक्षित आहे. समाजामध्ये आपले कोण आहेत, परके कोण आहेत. समाजामध्ये एका बाजूला गुलामाची फौज बनते, ती गुलामाची फौज आपल्याला दूर करावी लागेल. बाळासाहेबांनी दिलेल्या स्वाभिमानावरती आपल्याला जगावं लागेल. धम्माचं आचरण करावं लागेल. तर अशा प्रकारच्या ज्या गोष्टी आज देशामध्ये आपल्या आजूबाजूला घडतात त्या कुठेतरी त्याला पायबंद मिळेल. म्हणून आपल्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. भारतीय बौद्ध महासभा रत्नागिरी ब्रँचला शुभेच्छा देतो. आनंद जाधव मला मुंबईला येऊन सांगायचे प्रचंड अशी होईल, मी जरा शासक होतो, परंतु
परंतु जे काय मी आज बघितलं इकडचं चित्र रत्नागिरी मधलं, आपण देखील मोठ्या संख्येने इथे हजर झाला. खरे धम्माचे पाय काय, खरे धम्माचे वाहक आपण आपल्या माध्यमातून या परिसरामध्ये धम्म वाढू शकतो. या शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. नमो बुद्धाय. जय भीम, जय संविधान.